नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। जर तुमचे पैसे बंद झाले तर काय करायचं, लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जर पैसे बंद झाले तर काय करायचं। लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बाजूला लाईक देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी। तर पहा, खूप महत्त्वाचे अपडेट आहे, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। तर पहा, पैसे मिळणे बंद झाले तर काय करावे, क्वेश्चन मार्क पडतो आपल्यासमोर, प्रश्न पडतो। पैसे येत का नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेकांना भेटले परंतु आपल्याला काय भेटते नाही, याचं मागचं कारण काय आहे, रिजेक्ट झालं की KYC राहिली, नक्की काय आहे, तात्काळ उपाय काय असणार आहे ते देखील मी समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, खूप महत्त्वाचं आहे। पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। व्हिडिओ कसा वाटतं हे देखील कॉमेंट करून सांगा, काही प्रश्न असतील ते देखील विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास सज्ज आहोत। तर पहा, समस्या आणि उपाय आपण जाणून घेणार आहोत। प्रथम, आधार लिंक नाही। जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात, तुमचे पैसे येणार नाहीत। म्हणून सर्वप्रथम तुम्हाला त्वरित तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्डची प्रत द्या आणि आधार मॅपिंग करायला सांगा, जेणेकरून तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होईल, जेणेकरून तुमचे पैसे येऊ शकतात। आता दुसरं महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर KYC प्रलंबित, म्हणजे KYC तुम्ही जर केली नसेल तर नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन मोबाईल OTPद्वारे KYC प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या, किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्ही KYC करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचे पैसे हे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता तिसरं महत्त्वाचं पैसे न येण्याचे कारण आहे बँक माहिती चुकीची असणे। पोर्टलवर जा, एडिट पर्याय उपलब्ध असल्यास माहिती दुरुस्त करा किंवा जवळच्या अंगणवाडी सेविकाला मदत घ्या, जेणेकरून तुमची जी बँक अकाउंटची जेव्हा तुम्ही अर्ज केला होता त्यावेळी चुकीची माहिती जर दिली असेल तर आता तुम्ही पुन्हा एकदा एडिट करून तुम्ही नवीन बँक अकाउंट जोडून माहिती जोडून सविस्तर, जेणेकरून तुम्हाला पुढील जे लाभ आहेत लाडकी बहीण योजनेचे ते लाभ भेटणार आहेत। आता पहा, नवीन यादीत नाव असल्यास काय होईल, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊयात। ज्या महिलांचे नाव पैसे न मिळणाऱ्या यादीत आले आहे त्यांचे तातडीने त्रुटी दूर करण्यासाठी संधी दिली जाते। एकदा त्रुटी दूर केली की तुमचा अर्ज पुन्हा अप्रूव्हल क्षेत्रात जातो, आणि महत्त्वाचे म्हणजे एकदाच तुमचा अर्ज पुन्हा मंजूर झाला की तुम्हाला रखडलेले सर्व हप्ते, उदाहरणार्थ मागील 3-4 महिन्यांचे हप्ते असेल तर तुम्हाला 4,500 6,000 एकाच वेळी मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे जेणेकरून तुमचे काही पेंडिंग असेल, तुमची काही माहिती चुकीची असेल तर लवकरात लवकर ती माहिती एडिट करा, नवीन माहिती व्यवस्थित भरा, आणि तो फॉर्म अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला 6,000पर्यंत रक्कम या ठिकाणी मिळू शकते। काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊयात। मोबाईल नंबर चालू ठेवा। पहा, अर्ज ज्या नंबरवरती तुम्ही केलेला आहे तो मोबाईल नंबर चालू ठेवायचा आहे। योजनेशी संबंधित सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरतीच नोंदणीकृत मोबाईलवरतीच येणार आहेत, त्यामुळे मोबाईल नंबर नक्कीच चालू ठेवण्याचा प्रयत्न करा। अंगणवाडी सेविकेशी संपर्क कायम ठेवा। ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे लक्ष द्या, उपलब्ध असतात तेथे जाऊन आपले नाव एकदा कन्फर्म करून घ्या। पहा, खूप महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काय प्रॉब्लेम अडचण असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ। व्हिडिओ कसा वाटला हा देखील कॉमेंटमध्ये सांगा। तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।